शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अनिल जाधव। 4 दिवसापूर्वी मी एक पोस्ट टाकली होती इंस्टावरती आणि यूट्यूबला पण भरपूर शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये अशी होती की आपण केळी लागवड केलेली होती, म्हणजे 32 दिवसाचा प्लॉट होता आणि त्या केळीची जी मुळी आहे ही मुळी 5 ते 6 फुटापर्यंत वाढलेली होती। ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहतच असाल। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याला काय ट्रीटमेंट दिली आहेत किंवा त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट द्यावं लागेल हे प्रत्येक शेतकऱ्यांनी मला पर्सनली कॉल करून किंवा कमेंट केले होते की साहेब याच्यावर विषय पूर्ण ही सविस्तर माहिती आम्हाला पाहिजे किंवा तुम्ही एक त्याच्यावरती व्हिडिओ बनवा। तर आज आपण त्या मुळी का वाढल्यात आणि कसं त्याच्यासाठी आपण काय ट्रीटमेंट करू शकतो जेणेकरून मुळी ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जी केळी लागवड केलेली असते त्या केळीची मुळी ही लवकर वाढवावी, ती जी केळी लागवड केलेली त्याची वाढ लवकर व्हावी म्हणून आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देत आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, लास्टपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला ते समजण्यात येईल की आपण याच्यासाठी काय ट्रीटमेंट दिले। तर श्याम पाटील तलाठी आहेत, ह्या आहेत आपले ठिकाण चिंचोली आहे आणि तालुका माढा जिल्हा सोलापूर ह्या ठिकाणचा हा प्लॉट आहे। 32 दिवसापूर्वी लागवड केलेली प्लॉट आहे या केळीचा। आपण याला प्रत्येक म्हणजे ज्यावेळेस केळी लागवड केली त्याच्यानंतर 10 दिवसांनी 20 दिवसांनी 30 दिवसांनी 3 ट्रीटमेंट आपण याच्यामध्ये केली आणि एक 40व्या दिवशीची आपण ट्रीटमेंट त्याला करणार आहोत। तर पहिली जी ट्रीटमेंट होती ही आपण त्यांना जी ड्रिंचिंग दिली 10 दिवसापूर्वी म्हणजे केळी लागवड करण्यापासून तर 10 दिवसापर्यंत 8व्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण आज समजा केळी लागवड केली आणि 8 दिवसानंतर त्याला आपण पहिला डोस दिलाय फॉस्फरिक ॲसिड 1 किलो, अमोनियम सल्फेट 5 किलो, 0050 2 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो। हा जो शेड्यूल आहे हा 10व्या दिवशी 20व्या दिवशी 30व्या दिवशी आणि ते फॉस्फरिक ॲसिड अमोनियम सल्फेट 0050 आणि मॅग्नेशियम सल्फेट हे शेड्यूल दिल्यानंतर आणखी एक्स्ट्रा आपण एक जो शेड्यूल दिलाय तो आहे ब्लिचिंग पावडर 1 किलो, त्याच्यामध्ये आपण जी संत्रा टँगो आपण म्हणतो देशी दारू ही 180 ml आणि त्याच्यासोबतच आपण चुनाकळी घेतला होता, हे घेतलं होतं आपण 500 ग्रॅम। जास्त गरमी असल्यामुळे चुनाकळी जो हा आपण 200 ग्रॅमच घेऊ शकता, कारण त्यावेळेस थंडी होती म्हणून आपण हा प्रमाण जो आहे 500 ग्रॅम घेतला होता। आता तो प्रमाण आहे आपण 200 ग्रॅम घेऊ शकतो। देशी ज्यावेळेस मी मागच्या वर्षी पण एक व्हिडिओ बनवला होता बघा, फिटकरी जी आपण फटाकडी म्हणतो, आपण दारू पाडण्यासाठी लोक किंवा जी फटाकडी आपण म्हणतो ती फटाकडी नवसागर म्हणतो, जी पाण्याचं पीएच हे मेंटेन ठेवतं किंवा जो क्षार असतं हे तोडण्याचं काम हे फटाकडी करतं। ते ज्याच्यामध्ये असल्यामुळे ह्या अल्कोहोलमुळे मध्ये असल्यामुळं त्याच्या जे मुळी वाढण्यासाठी जो काम करते ह्या ट्रीटमेंट दिल्याने जी मुळीची वाढ झालेली आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर यांनी ज्यावेळेस आपण ही ट्रीटमेंट केली आणि त्याच्या आधी आपण जे 3 शेड्यूल सांगितलेले ते ह्या 3 शेड्यूलमध्ये आणि हा एक ब्लिचिंग पावडर देशी दारू आणि त्याच्यासोबतच चुनाकळी ह्या तिघांचं मिश्रण करून आपण ड्रिंचिंग दिली होती, कारण ड्रिपमध्ये जर दिलं तर त्यांनी ड्रिप चॉकअप होतात, आपण याला ड्रिंचिंग केली होती। ह्या ड्रिंचिंगने हा फायदा होतो की मुळी आपण ह्या बघू शकता कितीपर्यंत गेल्या 500 आणखी पुढे 2 ते 3 फूट ह्या मुळी असतील, आम्ही तिथपर्यंत नाही बघितला। हा चिंचोली तालुका माढा जिल्हा सोलापूर इथला प्लॉट आहे व नोकरी करतात तलाठी आहेत श्याम पाटील यांचा हा प्लॉट आहे। प्रत्येक शेतकरी जर हा व्हिडिओ हा जो प्लॉट आहे हा लाईव्ह पण बघायचा असेल तर आपण त्या प्लॉटवरती येऊन बघू शकता। माढ्यामध्ये चिंचोली गाव आहे, कारण हे जे शेतकरी आहेत मागच्या वर्षीपासून पोलन ट्रीटमेंट आहे। सागर साहेबांचे व्हिडिओ पाहत असतात, काही आपले पण व्हिडिओ पाहतात। सागर साहेबांचे व्हिडिओ आणि आपले व्हिडिओ बघून ते शेती करत असतात। चांगल्या मागच्या वर्षी चांगले 30 ते 35 किलोचं वजन आलेलं आहे। ह्या वर्षी पण त्यांचा हाच उद्देश होता की साहेब आपल्या निगराणीखाली हा प्लॉट आम्हाला ट्रीटमेंट करायचं आहे। तर जे शेड्यूल असतात सागर साहेबांनी हे एका व्हिडिओमध्ये शेड्यूल दिलेला होता, तेच शेड्यूल आपले शेतकरी फॉलो करत आहेत। श्याम पाटील साहेब हे शेड्यूल फॉलो करत आहेत आणि जो चौथा शेड्यूल आहे ब्लिचिंग पावडरवाला तो शेड्यूल दिल्यानंतर जी मुळीची वाढ झालेली 5 ते 6 फुटामध्ये हे 32 दिवसाच्या प्लॉटमध्येच 5 ते 6 फुटाची मुळी वाढलेली आहे, तंतुमूळ वाढलेले व्हाईट झालेले। आणखी आपण 2 ते 3 फूट ही मुळी असू शकते पुढं, पण आपण त्याला जास्त उकरलेलं नाहीये, जास्त खोदलेलं नाही। जर पूर्ण खोदलं असतं तर त्याची मुळी जी आणखी पुढे दिसू शकते। तर हा शेड्यूल मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दिला। याने देशी दारूने हा फायदा होतो की शेतकरी काही शेतकरी हे पानावरती स्प्रे करतात थ्रिप्स किंवा माइटसाठी चांगली क्वालिटी आणण्यासाठी। तसंच आपण याला ड्रिपमध्ये का दिलं
ड्रिंचिंग का केलं तर त्याची मुळीची वाढ होण्यासाठी आपण शेतकऱ्यांना तो व्हिडिओमध्ये सांगितला होता। तर ह्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।